वेद जया गाती आम्हा तयाची संगती नाम धरिले कंठी अवघा साठविला पोटी ओंकाराचे बीज हातिया मुचात नीज नाम धरिले कंठी अवघा साठविला पोटी तुका म्हणे बहु मोठे तुका म्हणे बहु मोठे अनुरेणुया दाकुटे नाम धरिले कंठी अवघा साठविला पोटी. प्रस्तुत प्राप्त प्रसंग कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला भंग जगत गुरु जगतवंदनी तुकोबारा यांचा चार चरणाचा नाम प्रकरणातील अभंग जगत गुरु जगतवंदनी तुकोबारा या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करतात. तुकोबारा सांगतात ज्याचं गायन वेदांनी केलं त्याची संगत आम्ही केली. मग वेदांनी याचं गायन केलं ज्याची संगत तुम्ही केली तुकोबारा ते काय आहे. तुकोबारा सांगतात तेच नाम आम्ही कंठामध्ये धरलं. नाम धरिले कंठी. मग जे नाम कंठामध्ये धरलं ज्याचं गायन वेदांनी केलं ज्याची संगत तुम्ही केली त्याचा परिणाम तुम्हाला काय अनुभवाला आला. तुकोबारा सांगतात अवघा साठविला पोटी. मग ज्याच्या योगाने तुम्ही विश्वात्मक परमात्मा पोटामध्ये साठवला ते नाम तुम्ही कंठामध्ये धरलं ज्याची संगत तुम्ही केली आणि ज्याची संगत तुम्ही केली त्याचं गायन वेदांनी केलं ते नाम काय आहे. तुकोबारा सांगता सृष्टीला उत्पत्ती करणारा जो ओंकार आहे त्या ओंकाराला ही जन्म देणार हे बीज आहे. ओंकाराचे बीज हातिया मुचात्या निज नाम धरिले कंठी अवघा साठविला पोटी. मग तुकोबारा हे एवढं मोठं नाम तुम्ही सांगितलं पण हे नाम कसं आहे. तुकोबारा त्याचं उत्तर दिलं तुका म्हणे बहु मोठे म्हणजे खूप मोठं आहे. मग एवढं मोठं असणारं नाम घ्यावा कसं घ्यायचं कसं त्याचं चिंतन कसं करायचं. तुकोबारा सांगतात घेण्यासाठी तेच मात्र छोटा आहे. अनुरेणु या धाकुटे नाम धरिले कंठी अवघा साठविला पोटी. पांडुरंगा ओम नमो जात्या वेद प्रतिपते जय जय सुविद्यात्म रूपा देवा तोच गणेशु सकलार्थ मती प्रकाशु मने निवृत्ती स्ववधारी जोजे आत्मरूप गणेशु किलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तीची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता माझ्या भावांतराय नको देवा आली भागती करीतो तुझेच नाम उच्चारितो ज्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडपास गेला साक्षात परमात्मा मज भेट गेला विसरू कसा मी कृपा दुखीला. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवात आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी वैसो पावले श्री गुरूंचे वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी जेने धर्म जितविला बळी तो संभाजी जाननवाळी कावतरला जयाचे कुळी दया छत्रपतीच्या चरण कमळी दंडवत करीत असो विठाल विठाल वेद जया गाती अम्मा तयाची संगती नाम धरिले
अवघा साठविला पोटी. आणि प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु जगदवंदनी तुकोबराय खऱ्या अर्थाने नामाची महती वर्णन करतात. बारकाईने चिंतन केलं तर जगद्गुरु जगदवंदनी तुकोबरायांचं वाङ्मय फार मोठं महाराज. म्हणजे जगद्गुरु जगदवंदनी तुकोबरायांचा विचार केला तर पाचवा वेद आमचे तुकोबराय. विश्वामध्ये एकच महात्मा असा झाला सदैव वैकुंठ गमन. देव सुद्धा सदैव वैकुंठाला गेलेला नाही. येथे उरो नाही आले अवतार येरते पामर जीव किती. म्हणजे त्यांना सुद्धा मेळ बसला नाही. पण जगामध्ये एक महात्मा असा झाला सदैव वैकुंठ गमन आहे. असे जगद्गुरु जगदवंदनी तुकोबराय. पाचवा वेद आमचे तुकोबराय आहेत. आणि अशा तुकोबरायांचा अधिकार जर पाहिला तर मला 4,500 अभंगाचा गाथा त्या ठिकाणी प्रकाशित आहे. एरवी तुकोबरायांचे बारकाईने विचार जर केला तर काही अभंग तुकोबरायांचे प्रकाशित सुद्धा झाले नाही. मग एवढ्या संत वाङ्मयाचा गाढा अभ्यासक जगद्गुरु जगदवंदनी तुकोबराय. पण काही त्या प्रकरण त्यामध्ये विभागली गेली. काही अनुभूतीचे प्रकरण आहेत, काही अनुभूतीच्या पूर्वीचे प्रकरण आहेत, काही अनुभूतीच्या नंतरचे प्रकरण आहेत. कारण जर अभंगाचा विचार जर तुकोबरायांच्या वेगवेगळा जर केला ना महाराज तर तुकोबराय जोपर्यंत भगवंताची भेट होत नव्हती तुकोबरायांचे अभंग तोपर्यंत वेगळे आहेत. भेटी लागी जीवा लागली सयास पाहे रात्रंदिवस वाट तुझी कन्या सासऱ्यासी जाय कन्या सासऱ्याशी जाये मागे परतोनी पाये तैशे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा. म्हणजे याचा अर्थ जगद्गुरु जगदवंदनी तुकोबरायांना परमात्म्याची भेट तोपर्यंत झालेली नव्हती. पण सगुण साकार रूपामध्ये परमात्मा ज्यावेळेस तुकोबरायांच्या घरी यायला लागला तेव्हा त्याची बेमात्र भेट तुकोबरायांना होत होती महाराज. बारकाईने जर विचार केला तर तुकोबरायांचे काही अभंग असे की त्या ठिकाणी सांगतात ज्यावेळेस तुकोबराय परमात्म्यासमोर जाऊन उभे राहायचे त्यावेळेस परमात्माची मान खाली जायची. तुकोबरायांनी मला ते काहीतरी मागावं. नवे नवे भगवंताच्या मुखातून शब्द बाहेर पडायचे. आमचे सावकार आले. तुमच्या भागामध्ये सावकार कुणाला म्हणतात? थोडं थोडं बोलायचं. हा का बुडवणारा? बुडवणारा नाही सावकार. जो व्याजाने पैसे त्याला सावकार म्हणतात. मग जगद्गुरु जगदवंदनी
कसं काय सावकारकी होत, किती पैसे दिले तुकोबारायांनी देवाला? हो नाही महाराज, पुण्याचं ओझं एवढं तुकोबारायांचं त्या ठिकाणी देवाच्या डोक्यावरती होत. आणि मग भगवंताची मान खाली घालायची. तुकोबाराय त्या ठिकाणी प्रश्न केला, का रे देवा माझं काही चुकतंय का? तुकोबा तुमचं चुकत नाही, चुकतंय माझं काय चुकतंय? म्हणले पुण्याचं ओझं फार डोक्यावरती झालंय. म्हटले यासाठी काय करावं लागले, यासाठी उपाय काय? त्याचं उत्तर आपल्याला प्रमाणामधून मिळालेले, मागण्याची आस पाहे मुखाकडे. हो काहीतरी मागावं म्हणजे डोक्यावरचं ओझं कमी होईल महाराज. तुकोबाराने एका वाक्यात उत्तर दिलं, ए देवा आमच्या बापदादाची परंपरा ती नाही. कोणती? काही मागणे हे आमानोची बापदादाची ती रीतच नाही. मागायचा विषय आमच्याकडे नाही. मग पण माझ्या भगवंताला माझ्यासाठी जर खाली पाहिजे वेळत असेल तर मागितलंही पाहिजे. पण तुकोबाराय फार चतुर आहेत महाराज, देवापेक्षाही चतुर तुकोबाराय. तुकोबाराय सांगितलं जे देणार आहेस ना ते तुझं काहीच देऊ नको म्हटलंय. कारण आमचा परमार्थ आजपासूनचा नाही, 7 पिढ्यापासूनचा आमचा परमार्थ. विश्वंभर बाबापासून आलेली आमची परंपरा आणि आम्ही एवढंच करीत आलो. तुम्ही देव तुकोबाराय सांगत कोणते देव पुजले असतील मला माहित नाही. शेंदरी हेंदरी दैवते कोण तुझी भूते केते आपुल्या पोटा जिरडते मागते शित्यावदान. पण आम्ही एकच देव पुजला आतापर्यंत. पंढरीची वारी आहे माझे घरी आणि न करी तीर्थ व्रत. व्रत एकादशी करीन उपवाशी पायीन निशिमुखी नाम. आमचा देव सुद्धा एकच कोणता?
जगद्गुरु जगद्वंदनी तुकोबारायांनी सांगून टाकलं महाराज. पुण्याचं ओझं एवढं झालं एवढं पुण्य तुकोबारायांचं तुकोबारायांनी मागितलं महाराज. परंतु देवा काय का माझ्या बापदादाने आतापर्यंत काय केलं? उपवास पारणे राखीला दारवंता केला भोगवटा आम्हाला आणि त्याच्यातून जो पुण्य संचय झाला ती जी ठेव झाली तिला शब्द प्रयोगाला मिरासी. तू माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या बापदादाची जी ठेव आहे त्यातला आम्हाला दे आणि त्याच्या चरण सेवा होईल. चरण सेवेने पुण्य कमी होईल का वाढेल? मग देवाचं ओझं कमी झालं वाटलं. एवढ्या पुण्याचे अधिकारी जगद्गुरु जगद्वंदनी तुकोबाराय. पण तुम्ही म्हणता पण आला याला सुद्धा पण आला. काय देवा अरे तू सगुण साकार रूपामध्ये मला भेटतोस ना. मग तू चराचरामध्ये भरलेला आहेस ना. मग तू माझ्यामध्ये आहेस ना. मग माझ्या स्वरूपाची मला अनुभूती का येत नाही? माझ्यातलं स्वरूप मला का कळत नाही? मला तुझी आत्मानुभूती म्हणून त्या ठिकाणी काय येत नाही? असं तुकोबारायांचं चित्त झुरायचं महाराज. देव सगुण साकार रूपामध्ये तुकोबाराने भेटला. अनेक वेळा भेटला महाराज. किती वेळा भेटला? किती वेळा भेटला म्हणण्यापेक्षा किती वेळा नाही भेटला. बऱ्याच वेळा तुकोबारांना देव भेटत होता. हो तुकोबाराय वर्णन करतात. पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी काय करू माझी राणी येल्या माझी राणी येल्या कन्या. काय करू उपचार काय करू उपचार काय करू उपचार काय करू उपचार. मोडक जर मोडक्याची माझा वरी वाकडाच्या सेवा. मोडक्याची माझा वरी वाकडाच्या सेवा. काय करू उपचार काय करू उपचार काय करू उपचार काय करू उपचार. ही परिस्थिती तुकोबारायांची. मुखशुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ. म्हणजे विश्वाचा चालक मालक तुकोबारायांच्या घरी जेवायला यायचा महाराज. कधी? ज्या दिवशी तुकोबारायांच्या घरात धावणे नसेल त्या दिवशी. चला पुढे. विश्वाचा चालक मालक तुकोबारायांच्या त्या ठिकाणी भेटीला अनेक वेळा आला. किती वेळा आला? जगद्गुरु जगद्वंदनी तुकोबाराय वारीला निघाले. तुमच्या गावातून जाते दिंडी? किती लोक जातात? मला नाही विचारायचं किती जातात आणि किती दिंड्या निघतात ते नाही मला विचारायचं. असं मला सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्यातला वारकरी जर एखादा दिंडीला गेला त्याला जर आजारी पडला तर तो काय करील असं मला विचारायचं होतं. काय करील तो? पहिलं कुठं जाईल? दवाखान्यात. आणि तिथून तुकोबाराय आजारी पडले. अंगामध्ये ताप भरला आणि बनून त्या ठिकाणी घेतला. तुकोबारायांना व्हायला लागले 1 किलोमीटर तुकोबाराय देऊळगावापासून पुढे आहेत. 20 अभंगाचं पत्र तुकोबाराने भगवंतासाठी लिहिलेलं आहे. बाकीच्या वारकऱ्यांना विनंती करून तुकोबाराय सांगतात तुम्ही सनकाधिक संत मन वीता कृपावंत. एवढा करा उपकार सारा देवानं. तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. 20 अभंगाचं पत्र भगवंताला तुकोबाराने वारकऱ्यांच्याकडे दिलेलं आहे. सगळे वारकरी गेले. सगळे आले. माझा तुकोबा दिसत नाही. माझं वाक्य नीट आहे का? भक्त देवाचा विरसन करू शकतो पण भगवंताला देवाचा विरसन होत नाही. आणि म्हणून त्याची अवस्था आहे महाराज. ज्या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राही.
ही भगवंताची अवस्था आहे महाराज. हो, धन्य धन्य संताची सदान, जेथे लक्ष्मी साहित्य शोभे नारायण, जा सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राही, देव वैकुंठ सोडोनी संत सदनी राही. ही भगवंताची अवस्था महाराज. सगळे आले माझा तुकोबा दिसत नाही आणि मजलदार मजल करत गेलेले वारकरी त्या ठिकाणी पंढरीश परमात्म्याच्या पायापर्यंत जाऊन पोहोचले आणि 20 अभंगाचं पत्र भगवंताच्या चरणावरती ठेवण्यात आलं. 20 अभंगाचा मतिदार्थ तुकोबारायांच्या पत्राचा भगवंताच्या अंतकरणाला भिडला. भगवंताचं अंतकरण कासावीस झालं. विश्वाचा चालक मालक गरुडाला पाचारण करतो, सांगतो जा त्या तुकोबाला घेऊन ये. स्वामीची आज्ञा सरसाबंद पाळून त्या ठिकाणी गरुड निघालेला आहे महाराज. तुकोबारायांपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. आजपर्यंतही तुकोबाराय वारकऱ्यांना दिलेल्या निरोपाची वाट पाहत होते. भगवंताचा निरोप काय येतो, घरी गेलेले नव्हते, तिथे वारकऱ्यांच्या पत्राचा निरोप काय येतो याची वाट पाहत बसले होते. आणि तेवढ्यामध्ये गरुड आला महाराज. आकाश मार्गाने गरुडाने विनंती केली, स्वामीने आपल्याला पाचारण केलंय, बोलवलंय, वेळ आहेस का गरुडा? अरे श्री गुरुच्या आसनावरती आणि भगवंताच्या आसनावरती बसण्याचा अधिकार सामान्यांचा असतो का रे? स्वामीचं वाहन येतो, तुझ्या पाठीवर बसण्याचा अधिकार फक्त त्या जगताचा चालक मालक त्या परमात्म्याचा आहे. पण मी एक दीन आहे, मी एक दुर्बळ आहे. गरुडा तुला सांगू, मी भगवंतापर्यंत येऊ शकत नाही, पण तू भगवंताला माझ्यापर्यंत आणू शकतो. गरुडाचे पायी ठेवू वेळोवेळा डोकी, वेगे आणावा तो हरी मज दिना ते उद्धरी. आणि गरुड तुकोबारांचा निरूप परमात्म्यापर्यंत गेलेला आहे. आणि परत गरुडाच्या निरूपाची वाट पाहत तुकोबारा तिथंच आहेत. हो, गरुड कोणत्या मार्गाने आला होता? कोणत्या मार्गाने? बेलवंडी. सांगा ना मग, गरुड कोणत्या मार्गाने आला? कोणत्या मार्गाने? आकाश मार्गाने. आता गरुडाचा निरोप कोणत्या मार्गाने येईल? परत आकाश मार्गाने. प्रमाणाशिवाय एकही शब्द मी कीर्तनात बोलत नाही. आकाशाकडे दृष्टी तुकोबारायांची लागलेली, गरुडाची वाट पाहत महाराज. आणि तेवढ्यामध्ये दृश्य दृष्टीस पडलेले तुकोबारायांच्या. पिवळा पितांबर गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. विश्वाचा चालक मालक तुकोबारायांच्या भेटीसाठी येतो. सगुण साकार रूपामध्ये तुकोबारायांना भेट देतो. पुरावा नंबर 3, तुकोबारायन त्या ठिकाणी त्याला हात जोडून त्याला विनंती करायची, देवा अरे चराचरामध्ये भरलेला आहेस ना, मग माझ्यामध्ये तुझं स्वरूप आहे ना, मग ते स्वरूप मला कशाने कळत नाही, मला या देहाचा विसर का पडत नाही. देवा ताई
माझ परीचा जीव सुख पावे माझा वरवे केशी राजा कळो माझा जीव जेव्हा सुख पावे भगवंता मला देहाचा विसर का पडत नाही कैयशी दशा येईल माझी अंगा चित्त पांडुरंगा झुरतसे या अवस्था मला कशाने प्राप्त होत नाही पण ये देह भाव पूर्वावी वासना हे मला का होत नाही श्री गुरु म्हणून माझ्या जीवनामध्ये तू काय येत नाहीस त्याचं कारण असं आहे देवालाही देवाचं त्या ठिकाणी देवपणा सोडल्याशिवाय त्या ठिकाणी स्वतःचं स्वरूप कळत नाही म्हणून देवाला देवाचा देवपणा सोडावा लागतो देवालाही श्री गुरुच्या रूपामध्ये जावं लागतं म्हणून विश्वाचा चालक मालक प्रभू रामचंद्र अवतारात आला वशिष्ठाची शरणागतीच करावी लागली विश्वाचा चालक मालक कृष्ण अवतारामध्ये आला संदीपनी ऋषींच्या घरी 12 वर्ष लाकडं व्हावीच लागली हो नवे याच्या पुढे आदिदेव भगवान शंकर यांना सुद्धा त्या नामाचं चिंतन करावंच लागलं महाराज जे शंभूने धरिले मानसी तेच उपदेशिले गिरिजेशी नाम बरवे बरवे निज मानसी धरावे हो आणि म्हणून बारकाईने जर विचार केला तर देवा तू श्री गुरुच्या रूपामध्ये काय येत नाहीस माझ्या मस्तकावरती हात का ठेवत नाहीस आणि यासाठी तुकोबरायचं चित्त झुरत होतं पण तुकोबरायला दे भगवंताने उत्तर दिलेले महाराज अरे श्री गुरुच्या रूपामध्ये येण्यासाठी पुण्य असावं लागतं काय असावं लागतं पुण्य मग तुकोबराय कमी पुण्याचे अधिकारी होते का झोपले नाही तुम्ही अजून तुकोबराय कमी पुण्याचे अधिकारी होते का एवढ्या पुण्याचे अधिकारी तुकोबराय पण देवाने श्री गुरुच्या रूपामध्ये येण्यासाठी तुकोबरायचं पुण्य कमी पडत होतं अरे ज्यांच्या पोटी तुकोबरायांना देव सांगतो ज्यांच्या पोटी मी जन्माला आलो ते सुद्धा ते नाम सांगण्याच्या पात्रतेचे ठरले नाही महाराज जेन संगे माता देवकीशी जेन संगे पिता वसुदेवाशी जेन संगे बंधू बळीभद्राशी ते गुह्य तुझ पासे बोलत शे अर्जुन आणि ज्या अर्जुनाचं पुण्य फळाला आलं महाराज अरे त्याच्या घरी वास्तव्य केलं विश्वाच्या चालका मालकाने द्वारकेचा राणा पांडवा अर्जुनासाठी मग अर्जुन त्या पात्रेचा ठरला पण ती आईबाप पात्रतेचे नाही ठरले म्हणजे अर्जुनाचं पुण्य त्या आईबापांपेक्षा जास्त होतं मग मी तुझ्या जीवनामध्ये श्री गुरु म्हणून येण्यासाठी पुण्य असावं लागतं नवे नवे प्रत्येक जीवाकडे ते पुण्याचा संचय असावा लागतो महाराज असेल पुण्य सामग्री तरीच नाम येईल जीवाग्री श्रीरामाचे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी हो नवे नवे पुढे जाऊन सांगू पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सदोजा तोची जाणे आणि म्हणून ते पुण्य तुकोबा तुझा अजून फळाला आलं नाही आणि जेव्हा तुझं पुण्य फळाला येईल त्या दिवशी मीच तुझ्या जीवनामध्ये श्री गुरु म्हणून येणार आहे पण रूप बदलून येणार हो आणि ज्या तुकोबाराय सांगतात मग एवढ्या पुण्याच्या अधिकारी पण तुकोबाराय श्री गुरु म्हणून देवाने यावं म्हणून पुण्य कमी पडलं ज्या दिवशी पुण्य फळाला आलं त्या तुकोबारायची भाषा बदलली महाराज पुण्य फळले बहुधा दिवसा
बैसा संत चरण पावलो परिणाम आज फिटले माझे कोडे बहुत एका जन्माचं नाही बहुत जन्माचे साकडे उद्दाटले पुढे परब्रह्म सावळे ज्या दिवशी तुकोबाराय सांगतात पुण्य फळानं आलं तो विश्वाचा चालक मालकाने रूप बदलवलं. हो पुणे जिल्हा जुन्नर तालुका ओतूर नावाचं गाव मांडव नदीचा किनार माघ शुद्ध दशमी गुरुवार पहाटे 4 वाजता तुकोबारायांना सापडत निघाला. कोण कोण गुरु नाही देव. हो देव तुकोबारायांना सापडत निघाला आणि तो शिष्य जास्त भाग्याचा आहे ज्याला श्री गुरुने सापडवलं. ते शिष्य नाही भाग्याची. कोणते? ज्यांना बळच माळा घातल्या ते. अलीकडे काय झाले महाराज गुरुंना उतारला आणि शिष्यांना तोटा झालाय. आमच्यासारखे बरेच गुरु झाले ते गाडीच्या टिकीतच माळा घेऊन येतात ते. घाला माळा चांगले. होय सर माळा घालून चांगलं होतं होतं का नाही? माळा घालून चांगलं होतं का नाही? होतं का नाही माळा घालून? सोबदार तुम्ही घातली काय माळा का निवड ड्रेस घातला? हो कशाची? मला वाटतं भोट माळा घातली. माळा घालून चांगलं होतं का? चांगलं होतं माळा घालून? तुम झालं कधी घातली माळा? त्याच्यामुळे बायको चांगली भेटली. अरे वा. प्रपंचातलं माळीने चांगलं होतं का वाईट होतं मला माहित नाही मला. आणि तिने काय कोणा चांगलं केलं का आतापर्यंत? म्हणलेले नाही नाहीच केलं. देवा तुझा दास होता नाही बरे बुडविले घरे बहुतांचे दामाजी पंताचे काढीने दिवाळे सुळी दिले बाळ कबीराचे तोडिले मनगट गोरोबाचे. कोणाचं चांगलं केलं? केलं काय चांगलं? कोणाचं चांगलं केलं का नाही मला माहित नाही. वाक्य माझं नीट ऐका जरा. हो परमार्थ करून प्रपंचातलं कोणाचं चांगलं होईल का वाईट होईल हे मला माहित नाही. पण परमार्थ करून आत्मकल्याण झाल्याशिवाय आणि म्हणून खऱ्या अर्थाने आम्हाला त्या परमार्थाची कास धरायची महाराज. हो आणि म्हणून तुकोबाराय त्या ठिकाणी तुकोबारायने सापडवलं. सापडेले वाटे जाता गंगा स्नाने मस्तकी तो जाना ठेविला कर भोजना मागती तुप पावशेर पडिला विसर स्वप्ना माझी काय करे उपजला अंतराय म्हणून काय त्वरा झाली. परंपरा सांगितली सद्गुरूची राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची. आता इथं फार मोठी मेके बरं का. बाबाजी अपुले सांगितले नाम. बाबाजीने तुकोबारायला आपल्याकडे जे परंपरेने ते नाम दिलं आणि तुकोबाने प्रश्न केला. गुरुवर्य जर या समाजाने विचारलं तुम्हाला काय दिलं? हो काय दिलं काय सांगू? संत परंपरेचा नियम आहे तुकोबा. नाम कुणाला सांगायचं नाही. मग काय सांगू? हो आधीच जन उद्धट करू नये गुह्य प्रगट मोडतील भक्तीच्या वाटा संत जन कोपतील.
हा परिणाम होऊ नये म्हणून तू खोटही बोलू नको आणि नामही सांगू नको. मग काय सांग? मंत्र दिला रामकृष्ण हरी. म्हणून इथं फरक आहे बरं का, मंत्र आणि नाम. नाम वेगळं, मंत्र वेगळा. हो, आणि म्हणून काय सांग? समाजाला सांग मला मंत्र दिलाय म्हणून. हो, आणि मग तुकोबारायांची जीवनामध्ये क्रिया केली. गुरु परंपरेचा हा झाला पहिला अभंग. दुसऱ्या अभंगामध्ये प्रक्रिया केलेली आहे. काय प्रक्रिया केली महाराज? लावोनी हात लावोनी लावोनिया हात कुरवाळीला माथा सांगितली चिंता न करावी. तुकोबा तुझ्या जीवनातली चिंता संपली बरं. कोणती चिंता होती तुकोबारायांना? जन्म मरणाची. किती वेळा जन्म यावी, नित्य व्हावे फजित मनोनिया जीव भ्याला शरण गेला विठोबाशी. म्हणून जन्म मरणाची चिंता संपली तुकोबा. मग तुकोबांच्या जीवनातली चिंता संपली. ते तत्व तुकोबाराने बाबाजी चैतन्याने दिलं. मग तुम्हाला जीवनातली चिंता संपवणारा तत्व देणारा कोण होता? त्याच्या त्या गुरु परंपरेच्या तिसऱ्या अभंगामध्ये तुकोबाराने उत्तर दिलं महाराज. हा दुसरा तिसरा मला ते तत्व देणारा दुसरा तिसरा कुणीच नव्हता. विश्वाचा चालक मालक पंडित परमात्माच माझ्या जीवनामध्ये आला महाराज. आपणाची देव आपल्या जीवनामध्ये जो कुणी आपल्याला सद्गुरू म्हणून जीवनामध्ये लाभलेला असेल त्याच्याकडे माणूस म्हणून पाहण्याची चूक जीवनामध्ये कधीच करू नका. कधीच करू नका. त्याला माणूस म्हणून पाहू नका. सर ब्रह्म निर्गुण निराकार आहे. ब्रह्म कसं आहे? निर्गुण निराकार आहे. पण तेच
परब्रह्म सगुण साकार रूपामध्ये जर पाहायचं असेल तर कसं पाहता येईल? कसं पाहता येईल? सगुण साकार रूपामध्ये देव कसा पाहायचा? गोड उत्तर दिलं संत साधू संतांनी महाराज. काय? उघड्या परब्रह्म सद्गुरूची सद्गुरूची मूर्ती पुरविती अर्थ शिष्याची आहे. आणि म्हणून उघडा जर परब्रह्म पाहिजे ते श्री गुरुची मूर्ती आहे. आणि म्हणून विश्वाचा बाबाजी चैतन्याच्या रूपामध्ये तुकोबरायांकडे आला, मस्तकावरती हात ठेवला, त्या नामाचा अनुग्रह दिला आणि त्या नामाचा छंद माझ्या तुकोबरायाने घेतला आणि त्या नामाचा छंद घेतल्याचा परिणाम तुकोबराय सांगतात. काय? माझी मजा छंद या नामाचा घेतला
नामाचा छंद घेतला. परिणाम तुकोबाराय माझी मज झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतला असे काय परिणाम तुकोबाराय. आसवाईचा कोठे आठवाची नाही देहीच्या किती भोगदशा. ही अवस्था मला विदेह स्थिती प्राप्त झाली की जी मला अपेक्षित होती. मला देहाचा विसर पडणं अपेक्षित होतं. काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा जुरत असे. ही अवस्था मला अपेक्षित होती. ती अवस्था मला प्राप्त झाली. देहाचा विसर आता मला पडलेला आहे. मग तुकोबाराय तुम्हाला भगवंताचा साक्षात्कार झाला का. तुकोबाराय सांगतात विधी अवस्था झाली. भगवंताचा साक्षात्कार झाला. मग देव भेटला का तुम्हाला. तुकोबाराय सांगतात भेटलाही. मग किती दिवस लागले तुकोबारायांना देव भेटला. बोला ना देव भेटाय किती दिवस लागले तुकोबारायांना. किती दिवस लागले बाबा. वर्ष लागले. ती काय चष्मा लागले आणि लागले. दिवस विचारतोय मी. वर्ष नाही लागले तुकोबारायांना. किती दिवसात साक्षात्कार आहे तुकोबारायांना. किती दिवसात आहे कोणालाच माहित नाही. तुकोबाराय स्वतः अनुभव मांडतात महाराज. 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार. विठोबा भेटला निराकार. कसा अपेक्षित होतो तुकोबारायांना आतापर्यंत देव. सगुण साकार रूपामध्ये भेटत होता पण तो नको होता. कसा पाहिजे होता निराकार. आता भेटला ना किती दिवसामध्ये 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार. विठोबा भेटला निराकार. मग तुकोबाराय तुम्हाला ज्याची अपेक्षा ती तो विश्वाचा चालक मालक तुम्हाला भेटला. निराकार भेटला. तुम्हाला आत्मानुभूती म्हणून त्या ठिकाणी आली. यासाठी तुम्ही काय केलं. तुकोबाराय सांगतात त्याची संगत केली.
प्रथम चरणामध्ये जगद्गुरु जगदवंदनी तुकोबाराने उत्तर दिलं काय तुम्हाला जे अपेक्षित होते सगळं घडलं पण यासाठी तुम्ही काय केलं तुकोबाराने उत्तर दिलं ज्याचं गायन वेदांनी केलं त्याची संगत आम्ही केली. संगत कुणाची करून चालत नाही. मोठ्याची संगत केली तर काहीतरी फायदा आहे महाराज. अलग लक्षामध्ये लुंग्या सुंग्याची संगत करून संगत कुणाची करा कोणाची बी मासे धरणाराची कोणाची करावं संगत. कबीर वर्णन करतात संत संतन की करली जीवन का संगती मनोमार्गे गती अकळावा श्रीपतीने बंदे. म्हणून तुकोबारायचं आम्ही कुणाची संगत नाही केली ज्याचं गायन वेदांनी केलं. ज्याचं गायन वेद करतात ना कारण वेद प्रमाणे आम्हाला कशाला परमार्थाला आम्हाला शास्त्र प्रमाणे कोणताच बाबा प्रमाण नाही. आणि आज घोटाळा आमचा असा झालाय आम्ही बाबा प्रमाण धरलाय. बाबा प्रमाण नाही. बाबा काय बाबा कोणी काही म्हणाले काही गप्पा ते गप्पा कामाचे आहेत का. परमार्थ म्हणजे काय काय चुलीला शकता शकता सांगायच्या गोष्टी आहेत का. परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी. आणखीन बोलू का. कीर्तन म्हणजे काय मनोरंजन नाही. कीर्तन म्हणजे काय टाइमपास नाही. कीर्तन म्हणजे काय असं काय काही विषय नाही महाराज. कीर्तनाची मर्यादा सांगितली. तुमच्या भागात किती मर्यादा आहे कीर्तनाची. काय मर्यादा सांगितली कीर्तन. नाही भागातली विचारली ती शास्त्राची आहे. किती मर्यादा आहे कीर्तनाचा. 2 तास. असं कुठं लिहिलंय. असं कुठं लिहिलंय पण लिहिलेलं समजा दिलं प्रमाण. काय प्रमाण दिलं मला. भक्ती ज्ञानाविरहित पुरावा नंबर 2 जेने करोनी मूर्ती ठसावी तरी श्री हरी आणि जे करोनी मूर्ती ठसावी तरी श्री हरी आणि श्री कीर्तन मर्यादा हे संतांच्या एक शब्द बोलायचा नाही. जेने करोनी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरी ऐशी कीर्तन मर्यादा हे संतांच्या. तुमचं माझं काहीच नाही मांडायचं. तुमचं नाही माझं नाही मांडायचं. कोणाचं अलग लक्षात नाही. कोणाची कीर्तन ठेवलं म्हणजे स्तुती नाही करायची. पण आज आमच्यासारख्याला अशी खोड लागली ना मला. 9:15 ला विना बाबा 9:10 चालू होईपर्यंत 10:15 9:11 बाबा म्हणतो मला बरंच सांगायचं होतं पण आता समोरच्याला वेळ आहे. समोरच्याला वेळ आहे सांग. पण त्यात बाबा म्हणतो बरं ज्याने आणलंय ना त्याचीच 15 मिनिटं स्तुती. बरं त्याचं नाव एवढ्या वेळा घेतलं ना पुढच्या वेळेस ते गावासंग मारामाऱ्या करतो पण बाबाची तारीखच घेतो. यासाठी कीर्तन नाही. हो महाराज कशासाठी. हो
याला म्हणतात प्रमाण. प्रमाण सुद्धा प्रमाणात असावं लागतं. बरेच वेळा असं होतं. एका ठिकाणी मी मुंगीचा दृष्टांत सांगत होतो. एकाने सुरू केलं, मुंगी उडाली काही नका. मुंगीचा ह्या मुंगीचा काय संबंध कोणीकडे काय बोलून चाल नाही. अलग लक्षामध्ये मला सांगायचं तात्पर्य असं, कीर्तनाचं अंग होय अंग हरिरूप कीर्तनाचे नटनाचे नासिले व्यवसाय प्रायचित्ताचे जेथ नामच नाही पापाचे ऐसे केले यमदमावकळा आणि हे उठून दिले निघा तुमचं काय काम नाही. कुणाला कीर्तना सांगितलं. मग एवढा जर त्या नामाचा अधिकार आहे, एवढा जर त्या चिंतनाचा अधिकार आहे, एवढा जर त्या कीर्तनाचा अधिकार आहे महाराज. आणि म्हणून महाराज सांगतात वेदांनी याचं गायन केलं, त्या संगत आम्ही केले. बरं वेद काय ते मी आदाबला का? वेद काय कमी नाही आदाबला महाराज. कोण आपल्यालाही सांगत, आपल्यालाही सांगत. कोणा सांगतोय? वेदाच. हो वेद गाऊ गेला पुढे मौना भला ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. बरं पाठीमागून तो वेद बरळायला लागला. बरळणं कळत नाही? कळत. हा बरळ देत नाही तुमच्याकडे माणसं. बरळ देत ना. हा बरळण्यातलं बोललं किती स्पष्ट असतं. सगळं कळतं आपल्याला. नाही जे बरळत ते कळतं का? ज्ञानोबा म्हणले त्याच्याजवळ देवच नाही. कुणाजवळ? अनंत मग जे शास्त्र सांगतं ते आम्ही करावं का आमच्या मनाने परमार्थ? शास्त्र सांगतं ते. बरेच लोक होतं आमची मनाची माळ. मग आता मनाची माळ आहे बराळ म्हणून तुला झपती बरी एवढी मनावर हिशोब का परमार्थ? ठीक आहे नाही. काय तर लई गप्पा देत महाराज. काय सांगा ते मन आपलं चांगलं असलं ना. मन चांग मन चांगा तू कुकुट स्वामी लागला का तू? काठोटीत गंगा कोणी आणली होती काठोटीत गंगा? ही मन केव्हापासून माहिती? केव्हापासून? वडी चालवत. वडी कोणाला? मात्या पित्याच्या गळ्याला दोरी आणि कुंडली ही चालली होती त्याची. कोणाची? पण ज्या स्वामींच्या आश्रमावर मुक्काम पडला त्या स्वामीने सांगितलं हे मनचंगा तो कटोट मे गंगा. म्हणजे गंगामाई प्रगट जर झाली काठोटीमध्ये इथं तीर्थयात्रा बंद करेल आणि तुम्ही म्हणाल ते त्या ठिकाणी मी स्वीकार करेल. स्वामींच्या म्हणण्यानुसार गंगामाई काठोटे प्रगट झाली. त्याच ठिकाणी तीर्थयात्रा. काशी विश्वेश्वराचं दर्शन न घेता पुंडलिक पाठीमागे आलेला आहे. पंढरपूर नव्हतं महाराज, दंडकारण्य होतं. चंद्रभागा नव्हती, फक्त भीमा होती. आणि त्या आई वडिलांच्या सेवेच्या जोरावरती त्या पुंडलिकाने विश्वाचा चालक मालक उभा केलेला आहे. आला परंतु त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. कारे पुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलासी ऐसा ऐसा रे तुझी मागे विट भिरकावली रा विटेवरती उभा. आजपर्यंत विटेवरती उभा. मग चंगा तू कुठं मग एवढा सरळ आहे का?
गप्पा गोष्टी गप्पा मारून परमार्थ होत नाही महाराज. बरेच जण महाराष्ट्रात नाही फिरत, फक्त आंध्राचा काय भाग, कर्नाटकाचा काय भाग आणि गुजरातचा काय भाग फिरतो महाराज. बरेच लोक कोण काय शंका काढी सांगता येत नाही. मुठभर महाराष्ट्र पण 56 संप्रदाय. कोणी ज्याला माळ नाही ते विचार तुम्ही कोणत्या संप्रदायाची, जरा माळ करायला तरी विचार. यालाच हेच बिनगुड असू, याला संप्रदाय त्याने विचारावं. संप्रदाय म्हणजे काय, नेमकं काय 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 याचा जरा विचार केला पाहिजे. निवळचा परमार्थ म्हणजे बोगस परमार्थ नाही महाराज. नाही का? आणि त्यातली त्यात आता कोरोनाने बरेच माळकरी माझी केली. माझी माळकरी म्हणले होते. सवड शास्त्रांचं नाही. डॉक्टर म्हणले तुम्ही जर खाल्लं तर जगता. नाही ते काय झालं बरं कसं तुम्हाला समजा, जरा लवकर गेला कोरोना. आणि मला ती डॉक्टर सापडायला पाहिजे. कोणता? सगळं सगळं कशाच्या आधी नाही, तुमचं जीवन कशाच्या आधी नाही. भोगतो ना घडी संचिता वाचून करावे ते म्हणी समाधान मनोनी आमनी मानून एके दू म्हणावा गोविंदू प्रारब्धची जोडे धन प्रारब्धची वाढे अन्न मान धन हेतू प्रारब्धाधीन. एकाच्या प्रारब्ध एकाच्या माध्यमातून मिळतो, प्रारब्धाच्या माध्यमातून. हे कोण सांगतो? आम्ही. नारळ देताना मी काय तोडीच आहे, बाकीने जागेवर पाडू. पण तुम्हाला एक खरं सांगा, म्हणजे आता खरं बोललं तर आमचं पितळ आम्ही उड्या केल्यासारखं होईल बरं का. पण जर तुमच्याकडून हाटून जर पैसे घेतले ना आमचे, नव्या गाड्या ठोकल्याशिवाय राहत नाही. आमच्या, तुमचं नाही सांगत मी. हो विनोद नाही महाराज. समाजाने वेठी जरूर परमार्थ. ज्यावेळेस मी तुकोबारायांच्या अभंगावरती बोलतो ना, 350 एकराच्या जागरीची वाट लावणार तुकोबा माझ्या नजरेसमोर आला पाहिजे. ज्यावेळेस मी तुकोबाच्या अभंगावरती बोलतो ना, त्यावेळेस बायको अन्न करत मेलेली तुकोबारायांची माझ्या नजरेसमोर आली पाहिजे. पाणी 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 करते त्याग करणारा तुकोबाराचा संतू नावाचा मुलगा माझ्या नजरेसमोर आला पाहिजे. सावकारकी बुडालेला तुकोबा माझ्या नजरेसमोर आला पाहिजे. ज्यावेळेस मी भारुड सांगतो ना, त्या जलसमाधी घेणारा नाथ माझ्या नजरेसमोर आला पाहिजे. ज्यावेळेस मी ज्ञानोबाच्या ओळीवरती विवेचन करतो, प्रवचन सांगतो ना, त्यावेळेस देहांत प्रायचित्त घेणारे विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माझ्या नजरेस आली पाहिजे. संत संप्रदायाचा त्याग आमच्या लक्षामध्ये आला पाहिजे महाराज. आणि म्हणून संत संप्रदायापासून जो त्याग आहे, त्या त्यागाची भूमिका घेऊन थोडस या समाजाकडे पहा. समाज फार भरभरून प्रेम देतो तुम्हाला, अजिबात नाही असं नाही. हो, यांनी एवढं गोड मृदुंग वाजवला, मला वाटत ना कुठंतरी यांना बोलवा. त्याची कदर होतेच ना. तुमच्या गुणवत्तेची कदर झाल्याशिवाय राहत नाही महाराज, अलग लक्षामध्ये. आणि म्हणून खऱ्या अर्थाने एक विचार केला तर तुकोबाय सांगतात, नाही आम्ही कुणाच्याच नादी नाही लागलो, आम्ही संगत केली ती वेदांनी ज्याचं गायन केलं आणि वेद अनंत बरळला इथपर्यंत आपण आलो होतो. मग वेद बरळून 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 वेदांनी काय सार काढलं?
ती काढली आपल्या वापराच्या भाषेत सांग कसं डोंगर पोखरून उंदीर काढ अख्खा डोंगर पोखरला आणि काय काढला सापडावला उंदीर तसं झालं वेदाचं हो वेद अनंत बोलीला पण अर्थ तुकाची साधीला विठोबाशी काय 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 सारखं विठोबाशी शरण जावे निज निष्ठे इथं महत्वाचं आहे निज निष्ठेने काय घ्यावं लागेल नामच घ्यावं लागेल कारण कलियुगामध्ये नामावरती तत्व नाही रे अन्यथा वायामिक पंथा जाशी जनी कलियुगी उद्धार हरीच्या नामे एक तत्व नाम दृढ धरी मना हो नवे नवे एक नाम हरी द्वैत नाम धुरी हा करुणी सांगे तुका नाम घेता राहू नका नाम घेता वाया गेला ऐसा कोणी आई केला नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी एक गाऊ आम्ही काय घ्या नाम घ्या काय घ्या नाम घ्या काय घ्या नाम घ्या आणि म्हणून तो कोबराय बोलले काय की वेदांनी ज्याचं गायन केलं त्याची संगत आम्ही धरली पण वेदांनी ज्याचं गायन केलं ज्याची संगत तुम्ही धरली ते काय होतं नाम दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु जगदवंदनी तुकोबाराय सांगतात नाम धरिले कंठी अवघा साठविला पोटी नाम म्हणजे सारे महाराज हो साधू संतांनी सांगितलं कलियुगामध्ये दुसरा साधन तुम्हाला चालू शकत नाही न लगे दंडाना न लगे पंचाली सारा न लगे निर्ताचे ब्रह्मा तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही आठवा
न लगे दंड न लगे मुंडन न लगे पंचाग्नी साधन न लगे तीर्थाचे भ्रमण. हो तीर्थव्रत यम नेम व्यर्थ कासया करणे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. युगापरत्वे आयुष्य बदललं, युगापरत्वे साधनं बदलली. कलियुग सतयुगामध्ये आयुष्य किती होतं तुम्हाला कोणालाच माहित होते की नाही सतयुगात तुम्ही? तेव्हा नव्हते होते नव्हते. अरे प्रत्येक युगामध्ये आपण बरोबर आहे. तुम्ही होते राम राजा आम्ही वानराच्या अवजा. तुम्ही उभे विटेवरी आम्ही तेथे वार करी. आहेत का नाही? मग मला सांगा कलियुगामध्ये आयुष्य किती? कलियुगामध्ये 100. त्याच्या मागच्या युगात 1000. त्याच्या पाठीमाग 1,00,000. सतयुगामध्ये 1,00,000. त्रेतायुगामध्ये द्वापरयुगामध्ये 10,000. त्रेतायुगामध्ये 1,000 आणि कलियुगामध्ये 100. म्हणजे नीट निरीक्षण करा. मागचा एक शून्य निघत गेला. आता जर 1,000 आता जर निघलाच गोळा का दोनच पंचवार्षिक. तिसरीला फॉर्म सुद्धा भरायचा नाही. बरोबर 100 सांगितले. पण त्या संकलित खाणं मावे गोळे गुटके तंबाखू दारू विडी सिगारेट ढाबा संस्कृती. किती आयुष्य आहे? किती आयुष्य? आयुर्मान खेड्यातलं नाही मला माहिती, पण तरुण म्हणजे तरुण वर्ग शहरातला आयुर्मानाच्या खानपानाच्या सगळ्या पद्धती बदलल्यात. शहरामधले तरुण भल्या पाटे 9:30 उठतात. किती वाजता? भल्या पाटे 9:30 उठतात. काही काही पाटे 8ला उठतात. मला सांगा माणसाचे गब्दुले झाले. गब्दुले चरबी वाढली. आता सध्या त्या डॉक्टरांचा धंदा टीची ते वजन करणं कमी करणारा माणसं पहा तुम्ही शहरात. सकाळ संध्याकाळी येत ना जेवढे रस्ते शहराच्या बाहेर जातात ना तेवढ्या रस्त्याला माणसं. नवरा एका रस्त्याला बायको एका रस्त्याला पोरग तिसऱ्या रस्त्याला. पळा नाही पळायला झटका येणार म्हणजे. म्हणजे पळत येते प्रेमान नाही पळत, झटकेने पळत, झटकेच्या व्यवहाराने पळत. पळा आयुर्माना 7व्या कोरोना ढेऱ्या सुटा. आम्ही तेच काम करतो महाराज. अशी पळत नाही पोर. पळायला लावली तशी इलायती कोंबडी वाकडी वाकडी पळत धापाटाकी. कोणतं लक्ष नाही आमच्या. याच नगर जिल्ह्यातल्या नगर तालुक्यामध्ये याच कलियुगामध्ये 730 वर्षापूर्वी चांगदेव नावाचे योगी किती वर्ष जगले? 1400 वर्ष शरीर केले से जतन. बोधा विनशीन वाढविला नाही गुरुमंत्र नाही उपदेश परमार्थाशी दोष लाविला. किती वर्ष जगले चांगदेव? 1400. आजही तुम्ही कधी नर्मदा परिक्रमा जर गेले ना 250, 300 वर्षाच्या वयाचे साधू तुम्हाला भेटतील आज कलियुगामध्ये. मग आपल्याला झालंय काय जगायला? झालंय काय? बरेच लोक मला म्हणतात बरं का बेटी मास्तर, बरेच लोक मला म्हणतात महाराज हिंडते फिरते तेवढं बरं का पोराला पोरगी. मला कधी कधी वाटत मी काय यासाठी हिंडतो काय. मग पोरांना पुरी दाखवायचा योग्य त्या पोराला सांगावं लागत सकाळी निघताना दाढी कर. का माहिती तुम्हाला? केस काळे केलेले नाही दिसत पण ती दाढी
म्हणजे ते दाढी सहित पिकलंय, निवळ केस नाही पिकले, दाढी सहित पिकले. बरोबर आहे का? वस्तारा उठे केस वस्तारा उठे केस फुटे, असं जे ना तुमच्याकडे सूत्र. तुम्ही वारीला जात ना, मग हजामात कशी करणार? हा शेना महाराज म्हणले, मग तुम्हाला म्हणाय काय झालं? का नाही विषयाचा संदर्भ लक्षात घ्या. आयुर्मान आमचं कमी झाले, मग कमी कालखंडामध्ये आम्हाला आयुष्य काढायचे. मला कलियुगामध्ये आयुष्य किती 100 सांगितलं, जगतात किती प्रत्यक्षात? 50 नाही, बोनस देऊ 10. किती झाले? 60 झाले. गणित तुम्ही करायचं. निम्म झोपेत गेले, खाली किती राहिले? निम्म झोपेत गेले, खाली किती राहिले? 30. 15 वर्ष बालपणात गेले, खाली किती राहिले? 15. 10 वर्ष तारुण्यात गेले, घुमरी तुमरी करण्यात, तुझं माझं करण्यात, रंगली करण्यात, आरशा पुढे उभं राहण्यात, नाटण्यात, मोरड्यात गेले 10 वर्ष. किती राहिले? किती राहिले? 5 राहिले. लागली ग्रामपंचायत. 5 मध्ये आला 3 मतांनी निवडून. कोण? मला काय माहिती कोण? जे उभा होता ते मतांनी निवडून आला 3 मतांनी. मग त्याच्या समोरचा किती मतांनी पाडा? 3 मतांनी. 5 वर्ष लोकांना तेवढंच सांगत होता, कशी जिरावली म्हणलं त्याची, कशी जिरावली जे निवडून आला ते. आणि जे पडलं ना ते सकाळी उठल्यापासून दिसत त्याच्यावर संशय. 3च मतांनी बोललं, खरा गोळे नाही केला. 3च मतांनी बोललं, खरा गोळे नाही केला. याचे पस्ताव्यात गेले, त्याची मिरवण्यात गेले, याचे कशात गेले? पस्ताव्यात गेले. काय शिल्लक राहिलं? काय शिल्लक राहिले बजण्यासाठी? बालवयी खेळी रमलो, तारुण्य नसले, वृद्धपणी नको देवा, नको येर झार, कैवल्याच्या चांदण्याला उकेलाच म्हणून बसण्यासाठी काही उरलं नाही. माझ्या संतांची सभा भरली, संतांच्या सभेमध्ये फिरणे झाला महाराज. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, निवडून काढिले सार ते हे श्री हरीचे नाम. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आणि म्हणून सार निवडून काढलं ते म्हणजे नाम साधन. बरं, नामाची गती किती? नामाची ताकद किती? नाथांचा हरिपाठ पहा. नाथांच्या हरिपाठामध्ये आपल्याला माऊलीचा हरिपाठ माहिती, पण पंचरत्न हरिपाठ किती? 5 संतांचे 5 हरिपाठ आहेत आणि त्याला पंचरत्न हरिपाठ म्हणतात. नाथांच्या हरिपाठामध्ये वर्णन महाराज, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम जपता घडी.
नाम घेता नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊलो पाऊली पावला पावलाला यज्ञ एका नामात आणि एवढी नामाची ताकद आहे महाराज. आणि मग म्हणून एक नाम जर घेतलं तर कोटी कोटी यज्ञाचं पुण्य मिळतं. एवढी गती नामाची आहे. बरं ते नाम कुठं घ्यायचं याला एक बंधन ठेवलं नाही. त्याला म्हणतात प्रमाण. हो नामाचे चिंतन प्रकट पसारा असाल ते करा जेथे तेथे सोडविना माझा स्वामी निशेषी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. असे 7 असलं कीर्तन काय पाठीपर्यंत कराय हरकत आहे का नाही. विनोदाचा भाग सोडून द्या अलग लक्षामध्ये. कारण मला पण काय उद्या आहे का नाही कुठंतरी आहे उद्या बराच लांबचा प्रवास आहे. बराच उद्या आरणला काय माझं सावता बाबांच्या गावात कार्यक्रम उद्याचा. आणि म्हणून असो नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे ते सोडविना माझा स्वामी निश्चयशी प्रतिज्ञा हे दाशी केली आम्ही. जिथे असाल तिथे करा. बरं त्यालाही बंधन नाही. काल वेळ नामोच्चारिता नाही दोन्ही पक्ष चिंतनासेन लगे काळ चिंतनाला काही काळ लागत नाही. मग एवढी सवलतीत आम्हाला ते नाम सांगितलं महाराज. आणखीन पुढे जाऊन सांगू का. पण एवढा आमचा एवढा घोटाळा आहे का नाम 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 म्हणजे तरी नेमकं काय. तुम्ही म्हणता मागाशी तुम्ही बोलता बोलता असं बोलले हो की तुकोबाराला नाम दिलं आणि सांगताना सांगितलं की मंत्र दिला असं सांग. म्हणजे मंत्र आणि नाम कसे वेगळे. मंत्र आणि नाम कसे आहेत वेगळे हे. हो एकाच वाक्यात सांगा माळ घालणं आणि मंत्र उच्चार करणं म्हणजे साखरपुडा. म्हणजे साखरपुडा. आणि नामाची दीक्षा घेणं नामाचा अनुग्रह घेणं नामाचं चिंतन करणे म्हणजे लग्न. कोणा संग तुमचं झालंय. किती झाले असं विचारायचं. पुढे विसरून गेले. तुम्हाला एवढ्याच थांबले मी. तुम झाले का 2 बरोबर आहे. प्रत्येकाचे लग्न 2च व्हायला पाहिजे. ते लग्न नाही म्हणत व्यवहारातले लग्न आहे. व्यवहारातले लग्न परमार्थातले लग्न आहे. त्या भगवंताशी नातं जोडणं म्हणजे लग्न आहे. प्रमाण दिल्याशिवाय बोलणार नाही. तुळशीची माळ नवरीची कंठी नवरा वाट पाये
म्हणून आपले जरी 2 लग्न झाले काका बरं का, आपल्याला व्यवहाराच्या लग्नात बायको आहे आणि परमार्थ लग्न आपल्याला नवरा करावा लागतो. तुम्ही म्हणता गाड्यांना परमार्थात काय, परमार्थाच्या भाषेत समजून घ्या. काय परमार्थात काय करावं, लग्न झालं तर काय करावं लागतो, नवरा करावा. आपला नवरा कोण, देव विश्वाचा चालक मालक. असो, मला सांगायचं तात्पर्य असं की मग मी असं बोलत होतो की त्या नामाचं चिंतन केल्यानंतर जसं त्या नवरीने, मी लग्नाचा विषय काढला ना तुम्हाला, बायकोने एकदा नाव घेतलं आपलं, घेतलं की नाही लग्नात, आयुष्यभर जबाबदारी कुणाची, तिला सांभाळायची, नवऱ्याची, बरोबर आहे ना. मग आपण जर त्या परमात्म्याचं नाम घेतलं तर सांभाळायची जबाबदारी कुणाची. आणि म्हणून मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात निवाराया. आणि म्हणून ते नाम जे अनादिकालचं आहे महाराज, कोणतं, एकादशीच्या गावाला त्याच्या शेवटच्या चरणात तुकोबारायांनीच उत्तर दिलं, घेईन मी वाचे नाम विठोबाचे, बीज कल्पा अंतीचे तो कामने. कधीच कल्पाच्या अंतीच ते नाम प्रभू रामचंद्राला घ्यावं लागलं, ते नाम कृष्ण परमात्म्याला घ्यावं लागलं, ते नाम नारदा त्या ठिकाणी नारदाकडून वाल्याचा वाल्मिक होताना वाल्याला घ्यावं लागलं, ते नाम प्रल्हादाला घ्यावं लागलं, ते नाम ब्रह्मदेवाला घ्यावं लागलं. कोणला, ज्याने सृष्टी उत्पन्न केली, कोणी, ब्रह्मदेवाने सृष्टी उत्पन्न केली, त्याला सुद्धा ते नाम घ्यावं लागलं. येण्यासारखे कपाळाला हात लावून बसलो होतो. कोण कोण, आपलं नाही चाललं, ब्रह्मदेवाचं सांगतोय. ब्रह्मदेव कपाळाला हात लावून बसला होता. मी बोलत नाही, ज्ञानेश्वरी सांगते महाराज. पै सृष्टीचे उपक्रमा पूर्वी गा विरोत्तमा, येणायसा ब्रह्मा एकला होता, नाम ईश्वरा ते ओळखू शके, ना सृष्टी ही करू शके. थोरू केला एके नामे जने, त्याला मोठा कोणी केला, एका नामाने मोठा केला. तुम्ही म्हणता महाराज, जर सृष्टी उत्पन्न करण्याचं काम ब्रह्मदेवाने केलं, मग सृष्टीच जर नव्हती तर कोणीच नव्हतं, त्या ब्रह्मदेवाला नाम कोणी दिलं असेल. शंका घेणारा काही शंका घेईल, एका कीर्तनात मी म्हणलं सीतेचं हरण झालं. कीर्तन संपलं, एक जण मला भेटायला, तेव्हा महाराज तुम्ही सांगितलं की सीतेचं हरण झालं, आणि ते कुठे गेलं. काय विचारते सांगते, सीतेचं हरण झालं, ते कुठे गेलं. म्हणलं गेलं तुझा गहू खायला. काय सांगणार उत्तर आहे का. तसं एक जणाने शंका घेतली महाराज, मग ब्रह्मदेवाला नाम कोणी दिलं. पिंपळनेर निवासी निळोबराय गोडवर नाही करतात महाराज. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी, चतुश्लोकी चारी भागवत, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, संप्रदाय ते तिथून तो संप्रदायाची परंपरा आली. आणि असं जे अनादिकालचं नाम आहे ना, जे भगवान शंकरांनी जपलं, ते नाम तुकोबाराय सांगतात. नाम धरेले कंठी, कुठं कंठामध्येच का धरलं बुवा, कंठामध्येच का धरलं नाम, त्याचं फार सुंदर वर्णन आहे महाराज. विज्ञान असं सांगतं की तुम्हाला स्वप्न पडत नाही, पडत आहेत का वांगरी स्वप्न, पहिली दिवसा का रात्री, रात्री जागे असल्यावर का झोपल्यावर बाबा स्वप्न खरं का खोटं, पाठ पाड्या स्वप्न, स्वप्नीचे चैले जाईल राया,
मग स्वप्न तुम्हाला रात्रभर पडू द्या, पण स्वप्नाची निर्मिती क्षणभर असते. आणि स्वप्नाची निर्मिती कुठे आहे माहिती का? तुमच्या कंठावर आहे ना, एक बिंदू आहे. जसं तुम्ही चित्रपटगृहामध्ये जर गेले तर अख्ख्या पडद्यावर तुम्हाला चित्र दिसतं, पण त्याचं प्रक्षेपण मागून कसं आहे? एका बिंदूतून आहे. तसं स्वप्नाची निर्मिती, तुम्हाला रात्रभर स्वप्न पडलं तरी स्वप्नाची निर्मिती एका बिंदूमधून आहे असं विज्ञान सांगतं. मग तुकोबाराय सांगतात ते स्वप्न क्षणभरच फक्त तयार होतं. मग मी ते नाम जागृतीत करील नामचिंतन सुषुप्तीत करील, पण मला जेव्हा स्वप्न पडेल ना, त्या स्वप्नात सुद्धा मी काय करीन? म्हणजे तेवढाही क्षण मी नामचिंतना व्यतिरिक्त वाया जाऊन देणार नाही. आणि म्हणून नाम धरिले कंठी. तुकोबाराला विचारलं तुम्ही नामचिंतन किती करता? तुकोबाराला नामचिंतन किती करतो हे नाही सांगत, चिंतना व्यतिरिक्त वेळ किती जातो हे सांगतो. काय म्हणले तुकोबारा? जांभई खोकला ही तुकाची वेळ वाया गेला. शिंगानी जांभळी आणि खोकलाला इतकाच वेळ वाया गेला. ओ बाबा जाऊ द्या, कमन तळतळ करता घेणं नाही देणं नाही. कशाचा वेळ संपला? हे लोकांनी सांगितलं मला 3 तास करा म्हणून. 12:30 सोडू नका, पेटी मास्तर सांगत मला. विठाला विठाला शिक्षकी पेशात काम करणार माणूस मीच नाही पुढे जाणार. तुम्ही काळजी करायचं कारण नाही. हो, संयोजकाशी जे बोलणं झालं तेवढ्या वेळेचे 1 सेकंदही पुढे जाणार आणि त्याच्यापेक्षा कमी 1 सेकंद बोलणार नाही. असं विठाला विठाला तुकाची वेळ वाया गेला. म्हणजे तुकोबाराय सांगतात मी नाम कंठामध्ये का धरलं? त्याचं कारण असं आहे की मला जर इच्छा दिवशी ज्यावेळेला स्वप्न पडेल त्यावेळेस त्या स्वप्नातही जर मी त्या कंठामध्ये नाम जर धरलं तर स्वप्न सुद्धा मला भगवंताच्याच अनुषंगाने पडेल. म्हणून नाम धरिले कंठी. आणि त्याचा परिणाम सतत चिंतन करून अवघा साठविला पोटी. मग तुकोबाराय ज्याला पोटामध्ये साठवलं, जे नाम कंठामध्ये धरलं, ज्याचं गायन वेदांती केलं, ज्याची संगत तुम्ही केली, ते नाम कोणतं आहे? ओंकाराचे बीज.
अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु सांग जगदवंदने तुकोबाराय सांगतात, ओंकाराचे बीज मुखिया मोच्या त्या निज किंवा दोन पाठीवर घ्यायचे. काही ठिकाणी मुख शब्द आहे आणि काही ठिकाणी हाती शब्द आहे. हो काय किंवा कसं जरी घेतलं, हत्या मोच्या त्या निज किंबोना मुखिया मोच्या त्या निज. मग ते नाम आम्ही सतत 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 त्याचं चिंतन केलं. कोणत्या नामाचं? ज्या नामाला ओंकाराला ज्या नामाने जन्म दिला ते. आणि असं जे नाम आहे ते अनादिकालचं आहे. आणि म्हणून तुकोबाराय त्या ठिकाणी सांगतात, ओंकाराचे बीज हात्या मोच्या त्या निज, नाम धरिले कंठी अवघा साठविला पोटी. आणि त्या पोटामध्ये त्याला कसा साठवला, नाम कंठामध्ये धरलं. ही रीत माझ्या श्री गुरुनी मला त्या ठिकाणी शिकवली. हिराजी महाराज माहिती तुम्हाला? हा माहिती ना? हो. जसे तात्या महापुरुषांसारखे नवे नवे शेख मोहम्मद बाबा सारखे महात्मे आपल्या श्रीगोंदा तालुक्यात झाले ना महाराज, तसे हिराजी महाराज एक खूप संत आहेत. आपल्या डोक्यातच नाही, आपल्या डोक्यात आपणच नाही. संत कधी राहायचे. आणि म्हणून हिराजी महाराजांचा एक गोडा म्हणणं आहे, गुरुने धरोनी हात मन मंदिरात नेले, सहजासनी बलावो जवळीच बैसविले. गुरुने धरोनी हात मन मंदिरात नेले, देवोनी मंत्र सोम त्रिकुटाची वाट दाविली, स्वस्वरूपाशी पाहताची भ्रम आणि द्वैत गेले. गुरुने धरोनी हात मन मंदिरात दिले, अनुभव होताची ब्रह्मनाद दिसती ती दिव्य ज्योत. होताची ब्रह्मनाद दिसती ती दिव्य ज्योत, विसरोनी देह भाव मन उन्मनीत नेले. गुरुने धरोनी हात मन मंदिरात नेले. महिमा किती वदावा गुरुदेव माऊलीचा, महिमा किती वदावा गुरुदेव माऊलीचा. श्रमले हे वेद सारे ऐसा हिराजी बोले. गुरुने धरोनी हात मन मंदिरात नेले. अवस्था माझ्या श्री गुरु जीवनामध्ये मला प्राप्त करून दिली. भगवंताच्या स्वरूपापर्यंत मला निघून पोहोचवलं. म्हणून तुकोबाराय म्हणले, नाम धरिले कंठी अवघा साठविला पोटी विठोबा.
तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय तुम्ही विश्वाचा चालक मालक ज्या नामाच्या अनुषंगाने तुम्ही हृदयस्थ बंदीखान्यामध्ये त्याला ठेवला, नवे नवे त्याची प्रचिती निर्गुण निराकार स्वरूपामध्ये घेतली, ते नाम तुम्ही आतापर्यंत त्या नामाचं वर्णन केलं, मग ते नाम केवढं आहे? तुकोबाराने त्याचं गोड उत्तर दिलं, तुका म्हणी बहु मोठी, तुका म्हणी बहु मोठी, अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु जगद्वंदने तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे बहु मोठे अनुरेणू या धाकुटे, म्हणजे बहु मोठं, किती मोठं? ज्ञानोबाराय सांगतात, गगनाहुनी वाढ नाम आहे. मग एवढे नाम घ्यायचं कसं? म्हणजे घेण्यासाठी अनुरेणू या धाकुटे, धाकट म्हणजे लहान, के कोणापेक्षा लहान? अनु आणि रेणूपेक्षाही लहान आहे. हो बरं, त्या नामाची ताकद म्हणली किती? त्या नामाचे चिंतन केल्यानंतर तत्क्षणी तुकोबाराय सांगतात, राजा परीक्षितीला त्या ठिकाणी किती दिवस लागले? किती दिवस लागले? 7 दिवस, बरोबर ना? खटवंगरायला दिवस लागले का? 1 तास उरला. ज्ञानोबारायने क्रांती केली. ज्ञानोबाराय सांगतात, दिवसही लागत नाही, तासही लागत नाही, देवाची द्वारे तिने मुक्ती चारी साधिला. नाथबाबाने ती क्रांती मोडून काढली. नाथबाबा सांगतात, क्षणही पूर्ण लागत नाही, अर्धा क्षण घडे संताची संगती, तिने होय शांती महत पापा. किती वेळा? अर्धा क्षण. तुकोबारायने ते त्या ठिकाणी मोडीत काढलं. तुकोबाराय अर्धा क्षणही लागत नाही, मग किती वेळा? पण एक जणांनी शंका काढली, ते म्हणले, तुकोबाराय आम्ही फार पापीत, फार नालायक आहेत. म्हणजे कसे जरी असले ना, किती नालायक असले ना, किती महापातकी असले ना, तुका म्हणे महापातकी पतित होती जीवन मुक्त
हेळा मात्रे, हेळा म्हणजे क्षणाचा काही भाग, आणि एवढ्या वेळेत तुम्ही मुक्त होताल. असं जे नाम आहे ते घेण्यासाठी सुद्धा एवढं सुलभ आहे. तुका म्हणे साधन सुलभ गुमटे पण परिउपदिष्टे पूर्व पुण्य. आणि ते नाम घेण्यासाठी कसं आहे, तुका म्हणे बहु मोठे, जरी मोठं असलं तरी घेण्यासाठी अनुरेणू या कुठे नाम धरिले कंठी अवघा साठविला पोटी. ज्ञानेश्वर माऊली. यथामती यथाशक्ती अभंगाचा तात्विक भावार्थ तुमच्या समोर मांडला. योग्य ते समर्थ सद्गुरूचे अयोग्य ते माझ्या प्रकृतीचे दोष बोलता बोलता माझ्या वाणीतून अपशब्द गैरशब्द चुकीचा शब्द गेला असेल तर तुम्ही माझे मायबाप, मी तुमचं लेकरू. उदार मागा अंत करा, तुम्ही माझ्या पत्रात मला पत्रात घ्याल अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. पहिलाच दिवस आहे. पहिलाच दिवस म्हणजे डोंबाऱ्याचा खेळ. डोंबाऱ्याला आधी काय करावं, वाजून वाजून गोळा करावा लागत. तसा आजचा दिवस माझ्याकडे गोळा करायचा होता. वाजवायचं काम होतं. वाजून वाजून बरेच गोळा झाले त्या मनाने. आणि पण सगळ्यात कौतुकाची बाब म्हणजे साऊंड सिस्टीम वाल्याने सुंदर साथ दिली आणि आमचे गायक अप्रतिम.